बचत गटाचे मी सक्षम नारी, घेऊन आले उत्पादनांची बारी, शेवई लोणचे पापड मसाले। कोकणच्या चवी ग्रामीण कलेचा संगम विरार येथे कोकण व विभागीय सरस 2026 दिनांक 12 ते 16 मार्च या कालावधीत संपन्न होत आहे। कोकणच्या अस्सल चवी, ग्रामीण संस्कृतीचा सुगंध आणि महिला स्वयंसहायता समूहांच्या कर्तृत्वाचा उत्सव अनुभवण्याची संधी आता विरारकरांना मिळणार आहे। विभागीय आयुक्त कार्यालय विकास शाखा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद, जिल्हा परिषद पालघर आणि वसई विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण व विभागीय सरस 2026 या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन म्हाडा मैदान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जकात नाका, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे 12 ते 16 मार्च 2026 दरम्यान दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत करण्यात आले आहे। ग्रामीण महिलांच्या हातगुणांना आणि त्यांच्या उद्यमशीलतेला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे। या प्रदर्शनात स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक मसाले, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे। त्यामुळे कोकणातील पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शनही या मेळाव्यातून घडणार आहे। या मेळाव्यात कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसहायता समूहांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून एकूण 150 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत। त्यामध्ये जिल्हा परिषद पालघर 60 स्टॉल्स, वसई विरार महानगरपालिका 50 स्टॉल्स, रायगड 10 स्टॉल्स, ठाणे 10 स्टॉल्स, रत्नागिरी 10 स्टॉल्स आणि सिंधुदुर्ग 10 स्टॉल्स असा सहभाग राहणार आहे। त्यापैकी 30 स्टॉल्स खाद्यपदार्थांसाठी तर 120 स्टॉल्स विविध हस्तकला, प्रक्रिया उद्योग आणि उत्पादन। या मेळाव्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृतीची मेजवानी। सिंधुदुर्ग ते मोखाडा या कोकण पट्ट्यातील ग्रामीण चवींचा आस्वाद येथे घेता येणार आहे। पुरणपोळी, उकडीचे मोदक, आंबोळ्या, घावण, पातोड्या, रस शिरवाळे, कोंबडी वडे, नाचणीच्या भाकरी, रसरशीत चिकनचा रस्सा आणि पालघरचा पापलेट यासारख्या पारंपरिक पदार्थांमधून ग्रामीण घरगुती पाककलेचा अस्सल स्वाद नागरिकांना अनुभवता येणार आहे। ग्रामीण महिलांच्या हातगुणांना आणि त्यांच्या उद्यमशीलतेला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे। या प्रदर्शनात स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक मसाले, ग्रामीण। या मेळाव्यात कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसहायता समूहांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून एकूण 150 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत। त्यामध्ये जिल्हा परिषद पालघर 60 स्टॉल्स, वसई विरार महानगरपालिका 50 स्टॉल्स, रायगड 10 स्टॉल्स, ठाणे 10 स्टॉल्स, रत्नागिरी 10 स्टॉल्स आणि सिंधुदुर्ग 10 स्टॉल्स असा सहभाग राहणार आहे। त्यापैकी 30 स्टॉल्स खाद्यपदार्थांसाठी तर 120 स्टॉल्स विविध हस्तकला, प्रक्रिया उद्योग। तरी नागरिकांनी 12 ते 16 मार्च 2026 या कालावधीत विरार येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनाची खरेदी करावी, तसेच कोकणच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे।